ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंच्या कार्याचे विरोधाभासाने वर्णन. ओवी आहे 21वी. सद्गुरूंना कुशल व्यापाऱ्याच्या रूपात प्रस्तुत केल्यावर या ओवीत ज्ञानदेव त्यांचे कार्य विरोधाभासाने वर्णन करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, नाही ते जळी बुडीजे, तै घनवटे जेणे तरीजे, जेणे तरलिया ही नुरीजे कवणे ठाई. घनवट म्हणजे गुरुत्वाने युक्त म्हणजे जड, वजनाने जास्त. माया नदीच्या किंवा संसार सागराच्या नसलेल्या पाण्यात बुडत असलेल्या शिष्याला भरीव म्हणजे घनवट किंवा वजनदार अशा होडीच्या सहाय्याने तारायचं आणि घनपदार्थाच्या सहाय्याने वाचलेला जीव बघायला जावा तर कुठंच उरत नाही. स्वामी स्वरूपानंद अभंग रूपांतर करताना म्हणतात, देखा माया जळ नाहीच जेसाच, बुडला तेथेच भ्रमे जीव, तया जीवा लागी गुरुत्वे करोन, स्वरूप दावोन उद्धरीजो, जेणे जीवपण तेही हारपोन, सर्वत्र चिद्घन ब्रह्मभाव. शिष्याच्या लघुत्वाच्या मुदलावर व्यापार करून गुरुत्व प्राप्त करणारे सद्गुरू भाग्यवान आहेत, कारण ते सतत गुरुत्वाच्या पदवीवर आरूढ झालेले असतात. कारण शिष्याचे लघुत्व नाहीसे करण्याचे ते काम करतात. ते काम ते नेमकेपणे कसं करतात ते सांगताना ज्ञानदेव विरोधाभासानं म्हणतात की शिष्य हा नसलेल्या पाण्यात बुडतो आणि हा सद्गुरू आपल्या भरीवपणाने शिष्याला तारून नेतो आणि तरून गेल्यावर शिष्याची कुठेच काही नामोनिशाणी उरत नाही अशी स्थिती होते. एकच परमात्मा वस्तू गुरु व शिष्य अशा दोन भागात विभागली गेली. त्यामुळे दोघेही परमात्मा रूपच. एकाकडे गुरुत्व आले आणि एकाकडे लघुत्व आले. लघुत्व आलेल्या जीवाला आपण मायारूपी जळात बुडत आहोत असा भास होऊ लागला, म्हणून तो सद्गुरूंचा धावा करू लागला. दयार्द्र असे सद्गुरू त्याचा तो धावा एकताच धावून आले आणि त्याला गुरुत्वाच्या योगे पाण्यातून बाहेर काढले. असे ज्ञानदेवांनी सद्गुरूंचे नेहमीप्रमाणे वर्णन केले आहे. यात विरोधाभास कुठं आहे? व्यवहारामध्ये मनुष्य पाण्यात बुडतो, जळात होडीसारखी हलकी वस्तू तरंगते, त्या नावेच्या सहाय्याने मनुष्य पाण्यातून सुरक्षित पहिलं तरी पोचतो. परंतु येथे शिष्य नसलेल्या पाण्यात बुडतो. गुरु गुरुत्वाच्या योगे म्हणजे जडपणाच्या योगे त्याला तारतात आणि जो तरून गेला तो पहिलं तरी मात्र दिसत नाही असा यात विरोधाभास आहे. एखाद्याला पोहायला येत नसेल तर तो पाण्यात पडला की त्याला जलसमाधीच मिळणार. तसा हा शिष्य सुद्धा भवसागराच्या पाण्यात बुडतो, पण वास्तविक त्या पाण्याला अस्तित्वच नाही. पाण्याचा त्याला मृगजळवत भास मात्र होत असतो व आपण या भवसागरात बुडत आहोत असे भासत असते, म्हणून तो सद्गुरूंचा धावा करतो. आता पाण्यात बुडलेल्याला तारून नेण्यासाठी सद्गुरू नाव घेऊन तयारच असतात. लाकडाची बनवलेली नाव पाण्यापेक्षा लाकडाची घनता कमी असल्यामुळं हलकी असते आणि पाण्यावर तरंगते. मग या सद्गुरूंनी अशी हलकी नाव आणायला नको का? गुरु या शब्दाचा दुसरा अर्थ आहे जड. ते गुरुत्वाची जड नाव घेऊन येतात. गुरु म्हणजे जड असे आपण त्या नावेचे कर्णधार होतात आणि शिष्याला तारून नेतात. वास्तविक जड वस्तू पाण्यात बुडून जाते, पण सद्गुरू मात्र गुरुत्वाच्या योगेच शिष्याला सुरक्षितपणे पहिलं तीरावर नेऊन पोचवतात. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात की, म्हणून शिवेसी काटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुनी. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने गुरुत्वाने तूच अधिक आहेस, तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपी जळातून तारतोस, म्हणून तू भोपळ्यासारखा हलकाही आहेस. पुढच्या चरणामध्ये ज्ञानदेवाने विरोधाभासाची चरम सीमा गाठली आहे. ते सांगतात की तरलिया ही नुरीजे कवणे ठाई. आता हे भवसागरातून वाचण्याची क्रिया पार पडल्यावर सुरक्षित असलेला शिष्य पहिल्या तीरावर उरायला हवा की नको? म्हणजे तो तरून गेला अशी तरल्याची खूण तरी पटली असती, पण पहिल्या तीरावर आल्यावर ना त्याचे शिष्यत्व शिल्लक राहिले, ना जीवपणा शिल्लक राहिला, ना नामरूप शिल्लक राहिले. तो परमतत्वात एकरूप होऊन गेला. दुसरी गोष्ट अशी की शिष्य व गुरु यांची तुलना केली तर नेहमी शिष्याचे पारडे हलके असते आणि गुरूंचे पारडे जड असते. ते नेहमी शिष्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. शिष्याचे पारडे हलके असले तरी तो भवसागरात बुडतो आणि गुरूंचे पारडे जड असले तरी ते शिष्याला भवसागरातून तारून नेतात.
अशा प्रकारे सद्गुरू वजनामध्ये जड घनवट असले तरी तारून नेण्याच्या बाबतीत मात्र हलके होतात. शिष्य व गुरु दोघेही परमात्म रूपच. नावाड्याच्या प्रतिमेतून ज्ञानदेवाने सद्गुरूंचं शब्दचित्रच रेखाटलं आहे. एकूण गुरु शिष्यावर कृपा करून त्याचा जीवभाव नाहीसा करतात व त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते. ही गोष्ट ज्ञानदेवाने विरोधाभासातून उभी केली आहे. अशा प्रकारे त्यांनी 4थ्या ओवीपासून 21व्या ओवीपर्यंत सद्गुरूंचं स्वरूप, गुरु व शिष्य यांचा संबंध व सद्गुरूंचं कार्य स्पष्ट करत सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केलं आहे. येथून पुढे ज्ञानदेवाने सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन केलं आहे. तो भाग आपण उद्यापासून पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.